संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। दहागाव व पिवळी येथे वन्य व वन्यजीवन संवर्धन जनजागृती तसेच वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न। पर्यावरणवादी सामाजिक संस्था दहागाव, वन विभाग शहापूर दहागाव परिमंडळ आणि द वेलफेअर ऑफ स्टे डॉग्स NGO मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दहागाव व कादबाव व पिवळी येथील आदिवासी आश्रमशाळेत वन व वन्यजीवन संवर्धन जनजागृती तसेच वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वनसंपत्तीचे महत्त्व, जैवविविधतेचे संवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरण संतुलित राखण्यासाठी वृक्षारोपणाची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात विविध प्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले। विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला। या उपक्रमाचे आयोजन पर्यावरणवादी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गोतर्णे व अजय गोतर्णे यांच्या पुढाकाराने करण्यात आले। कार्यक्रमास वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकारी संस्था, वन विभाग, शाळा प्रशासन आणि स्वयंसेवक यांचे आभार मानण्यात आले। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश बोईस, शहापूर। होता। आता या पिल्लाने काय केलं, जोर जोरात ओरडायला लागला। आता ह्याचे जे केअरटेकर्स होते ते केअरटेकर्स का बोलतोय रात्रीच्या वेळेस म्हणून बघायला बाहेर गेले। तर बाहेर गेल्यावरती त्यांना व्हायब्रेशन्स फील झाले आणि व्हायब्रेशन फील झाले तसं त्यांना समजलं की काहीतरी गडबड आहे। पाण्याचा आवाज जोरात यायला लागला। लगेच पूर्ण गावाला इन्फॉर्म केलं गेलं। काहीतरी 20 परिवार त्या गावामध्ये राहायचे आणि जवळजवळ 60-70 लोक होते। सगळ्यांनी गाव रातोरात खाली केलं, एका सेफ प्लेस वरती गेले आणि काही क्षणातच त्यांचं पूर्ण गाव वाहून गेलं, पण कोणाचाही जीव गेला नाही। कोणामुळे? कुत्र्यामुळे, रॉकीमुळे। तर हे काही रिअल लाईफ केसेस आहेत, पण यांच्या व्यतिरिक्त सुद्धा डेली बेसिस वरती आपल्याला डॉग बाईट केसेस होताना दिसतात। करेक्ट? तर आता हे अवॉइड कसे करायचे, क्विकली आपण हे स्टेप्स बघूया। पहिलं म्हणजे कुत्र्याचे हावभाव। कुत्र्याचे हावभाव समजणं खूप महत्वाचं आहे। आता काल तुम्हाला कुठला तरी कुत्रा आवडला, तुम्ही त्याला हात लावला, त्याने तुम्हाला काय नाही केलं। आज तुम्ही त्याच्या जवळ गेलात, आज तो तुम्हाला चावला। मग आपल्याला प्रश्न पडतो असं का बरं झालं? कारण त्यांचे सुद्धा मूड स्विंग्स होतात। आपले जसं आज आपला मूड चांगला आहे, उद्या आपला मूड खराब असू शकतो, तसं त्यांच्यासोबतही होतं।
मग आता समजायचं कसं? सगळ्यात पहिलं म्हणजे एक ब्लँकेट रूल असतो, अनोळखी कुत्र्याला हात लावायचा नाही, अनोळखी कुत्र्याजवळ जायचं नाही. तुम्ही जर त्या कुत्र्याला ओळखत नसाल तर त्या कुत्र्यापासून लांबच राहायचं. आवडतो तर 2 बिस्किट तुम्ही टाकू शकता, पण हात लावायला अनोळखी कुत्र्याला जायचं नाही. आता ओळखीचा कुत्रा आहे, तुमच्या शाळेतले कुत्रे आहेत, घराच्या बाहेरचे कुत्रे आहेत, त्यांना तुम्हाला हात लावायचा असेल तर त्याच्या आधी त्यांचे हावभाव समजायचे. आता हावभाव कसे समजायचे? कुत्र्याचे कान, कुत्र्याची जीभ आणि कुत्र्याची शेपूट. तुम्ही बघितलंय कुत्रा शेपूट हलवतो? येस, असा डान्स करत येतो की नाही आपल्याकडे, जेव्हा आपल्याला तो